लोकसभा चुनाव 2024 में सभी पार्टियों में गर्मा गर्मी बनी हुई है। वहीं जहां जनता का श्रेय और आशीर्वाद प्राप्त करते हुए निर्दलीय प्रत्याशी और कर्मठ समाज सेवी अरुण वामन जाधव ने 24 कल्याण लोकसभा निर्वाचन क्षेत्र से नामांकन दाखिल किया है। आपको बता दें कि लंबे समय से राष्ट्रीय पार्टी के सांसद चुन के आते हैं, लेकिन 24 कल्याण लोकसभा में विकास नहीं हो पाया, जिसके चलते 24 कल्याण जनता की मूलभूत समस्याओं को देखते हुए लोकसभा क्षेत्र वासियों ने अरुण जाधव को योग्य प्रत्याशी के रूप में चुनावी मैदान में उतारा है। अरुण जाधव स्थानीय लोकसभा क्षेत्र के कर्मठ समाज सेवी हैं। समाज राष्ट्र निर्माण के प्रति काफी सराहनीय योगदान दिए हैं। उन्होंने अपने जीवन काल में जमीन से जुड़कर गरीब परिवार, अशक्त महिलाओं को, युवकों को सशक्त बनाने के लिए कई योजना बनाकर 24 कल्याण की जनता का प्यार पाया है, जिसके चलते आने वाले लोकसभा चुनाव 2024 में अरुण जाधव ने 24 कल्याण लोकसभा निर्वाचन क्षेत्र से सांसद बनते नजर आ रहे हैं। अरुण जाधव 24 कल्याण लोकसभा से अपील करते हुए कहे कि हमारे समृद्ध लोकतंत्र को बचाए रखने के लिए और माननीय डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर द्वारा इस देश को दिए गए अनमोल संविधान के हित में चुनाव अपना कीमती वोट लिफाफे पर बटन दबाकर मुझे भारी बहुमत से विजयी बनावें और सेवा करने का मौका दें। मुद्दे अनेक आहेत साहेब, म्हणायला गेलं तर खूप काय आहे, पण एक काही मुद्दे असे आहेत ना की आज मी तिथे आता उभे आहेत कल्याण 24 लोकसभा मतदारसंघामध्ये या टाइमी साहिल असेल की समोर रिक्षा स्टँड आहे। आज जर पाहिलं तर आपला प्रगत देश आहे, माता आपल्या बंधू आणि जे भगिनी आहेत, आजकाल या रिक्षा चालक आपल्या माता भगिनी पण आहेत। पण मला नाही वाटत आजपर्यंत असं कुठल्या ठिकाणी की हे सगळे अधिकृत जे स्टँड आहेत त्या ठिकाणी ह्या महिलांसाठी, आपल्या माझ्या भगिनींसाठी कुठेही त्यांच्यासाठी जो आपला कॉल असतो नैसर्गिक, त्यासाठी त्यांना कुठले शौचालय किंवा कुठल्या प्रवाशांसाठी असलेलं एखादं कुठलं शौचालय बनवलं गेलं नाहीये। माझ्या महाराष्ट्रामध्ये असलेले गड किल्ले, त्यांचं संवर्धन, त्यांचं संरक्षण करण्यासाठी माझ्या परिसरातील राहणारे अनेक बेरोजगार तरुण आहेत, त्यांच्यासाठी कोणतरी काय आवाज उठवणारा व्यक्ती आहे। माझ्या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित असणारे या ठिकाणी परिसरातील अनेक फेरीवाले आहेत, ज्यांना चांगल्या प्रकारे सुविधा मिळावी, त्यांच्यावरती होणारा अन्याय दूर व्हावा। तसेच या ठिकाणी रोजगारीचा प्रश्न आहे, असे अनेक प्रश्न आहे, आरोग्याचे प्रश्न आहेत। साहेब, मी या मतदारसंघामधून अनेक वर्ष राहिलेलो आहे। मी अनेक वेळा असं बघितलेलं गेलेलं आहे की माझ्या मतदारसंघातला व्यक्ती, एखादा सामान्य नागरिक जो आहे, माझा माणूस आहे, सामान्य आहे, त्या व्यक्तीला जर बरं वाटत नसेल, त्याला आजारपण असेल, तर या ठिकाणी सगळ्यात मोठं असं 1000 बेड्सचं की सुसज्ज इस्पितळ नाहीये, त्यासाठी त्यांना 100% त्यांना मुंबईला धाव घ्यावी लागते। तर या ठिकाणी सुसज्ज रुग्ण अत्याधुनिक असण्याची या करण्याची गरज मी ओळखलेली आहे। तसेच माझे हे प्रवासी, मी एक सामान्य माणूस आहे, रेल्वेने प्रवास करणार, मी अनेक वर्ष प्रवास केलेला आहे। त्या प्रवाशांची अनेक समस्या आहेत, त्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी मला या ठिकाणी उतरावं लागलेलं आहे। एक नाही, दोन नाही, अशा खूप समस्या आहेत। माझ्या माता भगिनी, माझ्या ज्या आशा वर्कर ताई आहेत, त्यांचा प्रश्न बघा, अनेक वेळ त्यांना आंदोलन करावं लागलं, हे कुठेतरी थांबलं पाहिजे, त्यांच्या मागण्या पुऱ्या केल्या पाहिजेत। सामान्य माणसांना न्याय देण्याचा अधिकार सर्वांना आहे, पण पाहिलं गेलं तर ह्या गोष्टी होत नाही। मी या ठिकाणी तुम्हाला आश्वासन देतो, नाही तर मी 100% उर्वरित करोनानंतर हे बोनस लाईफ मिळालेलं आहे, उर्वरित हे लाईफ आहे ना, या सामान्य जनतेसाठीच मी देणार आहे। आणि माझ्या खूप काही प्रश्नांची उत्तरं मी त्या ठिकाणी, तुमच्या सर्वांच्या सामान्यांची प्रश्नांची उत्तरं मी एकटा एक माणूस असा आहे की दिवस रात्र करून तुमच्यासाठी मी या ठिकाणी सर्व मांडणार आहे आणि तुमच्यासाठी एक चांगला आदर्श व्यक्तिमत्व, एक आदर्श MP म्हणून अक्षरशः तुमच्यासमोर माझं मी कर्तव्य पार पाडणार आहे। संपूर्ण विश्वास आहे माझ्या या सुज्ञ मतदारांकडे। हा मतदार नसून हा मतदार राजा आहे। या राजाने जर ठरवलं ना, होत्याचं नव्हतं करायचं, त्यांच्यामध्ये सामर्थ्याने बळ आहे। ही जनता आहे ती माझी आहे, कारण मी आज सुद्धा म्हणतो ना की अपक्ष उमेदवार राहायचं का, कारण मी 100% तुम्हाला सांगतो, धन्य देवा मला कुठल्या पक्षाचं कुठलं पद नाही मिळालं, मी अपक्ष राहतोय। कारण अपक्ष राहिल्यानंतर माझ्या समोर एक आव्हान राहतं की जनता माझी आहे आणि अपक्ष असल्यामुळे या सामान्य जनतासमोर मी न्याय देण्याचा नक्कीच प्रयत्न करू शकतो। कारण ही वेळ आलेली आहे, लोकांना परिवर्तन पाहिजे, होणारं राजकारण लोक कंटाळलेले आहेत। आम्ही मतदान करतो, पण सामान्य माणसाचं काय होतं, मी कुठल्याही पक्षावर टीका करणार नाही, सर्व पक्ष हे आपलेच आहेत। मी सगळ्या पक्षप्रमुखांचा आदर करतो, पण माझं वैयक्तिक मी वक्तव्य करतो
की माझ्या सामान्यासारख्या व्यक्तीचा आदर करण्यात यावा, सामान्य व्यक्तीला तुम्ही 100% समजून घ्यावं, त्याच्या मनात काय चाललंय आपण त्याचा भावनेचा आदर राखावा आणि इथे असणाऱ्या छोट्या छोट्या अनेक समस्या आहेत, त्या समस्या आपण कशा निभावून येऊ, त्या ठिकाणी आपण जनतेसाठी कसे आपण सेवक आहोत हे सगळं सिद्ध करण्याची एक वेळ आली। त्यामुळे हा एक साधा सामान्य व्यक्ती, आपल्यातलाच एक सामान्य मतदार, अनेक वर्षापासून मतदान करत असलेला व्यक्ती आपल्या समोर उभा आहे का, तर जनसेवा ही ईश्वर सेवा आहे। मला एक गोष्ट तुम्हाला प्रामुख्याने सांगावी, एवढा आनंद वाटेल आज जर माझ्या या सामान्य सुज्ञ जनतेने जर मला निवडून दिलं, 5 वर्ष झाले, 5 वर्षामध्ये माझं कार्य तुम्हाला नक्की आवडलं, मी तुम्हाला या ठिकाणी टीव्ही माध्यमाच्या वतीने तुम्हाला वचन देतो, मी पुन्हा 5 वर्षांनंतर तुम्ही किती आग्रह केला तर मी निवडणुकीला उभा राहणार नाही। कारण एकच आहे, जनतेला बदल हवा आहे। या अखंड हिंदुस्थानामध्ये अशा अनेक तरुण आहेत ज्यांची ही जनसेवेची आवड आहे। मी पुढील 5 वर्षांमध्ये माझ्याच मतदारसंघातील एक असा व्यक्ती निवडेन का त्याचं नाव देईन का येस हा व्यक्ती लायक आहे, ह्या व्यक्तीला तुम्ही उमेदवार होऊन त्याला प्रचंडच्या मागे उभे राहा। संधी सर्वांना मिळाली पाहिजे, सर्वांना त्याचा मोबदला मिळाला पाहिजे। आणि दुसरी एक गोष्ट मी या ठिकाणी जाहीर आवाहन करतो आणि सगळ्यांना विनंती करेन, एक छोटी गोष्ट आहे, एक महत्त्वाची गोष्ट जी सामान्यांच्या वतीने, शिक्षकांच्या वतीने, सर्व शिक्षकांना, सर्व असो मग ते शाळेचे ग्रँटेड असो नाही तर मग प्रायव्हेट असो, सगळ्यांना समान न्याय वेतन मिळालं पाहिजे, सगळ्यांना समान कायद्याखाली आणलं पाहिजे। आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे पुढील काळामध्ये येणारी जी पिढी आहे या पिढीला एक आदर्श नेता मिळाला असं त्यांनी मला गर्व बाळगला पाहिजे। या गोष्टीने प्रेरित होऊन मी आपल्या समोर निवडून येण्याचा प्रयत्न करणार आहे। आपण सर्व मला निवडून द्याल, मला पूर्ण विश्वास आहे। आणि महत्त्वाचा गोष्ट म्हणजे एक शेवटचं वाक्य जे खूप महत्त्वाचं आहे, ज्यावेळेस निवडणूक संपेल, रिझल्ट येईल, अनेकांना खूप मोठा बस्सा बसेल, कारण सामान्य माणसातून पहिल्यांदा सामान्य माणूस आपल्या समोर येत आहे। मी पहिली गोष्ट जरी खासदार म्हणून निवडून आलो, मी पहिली गोष्ट पहिले नकार देणारा व्यक्ती असेल का मला पेन्शन नको, माझ्या माता भगिनी ज्या आहेत, ज्या काम करतात, ज्यावेळेस त्यांना पेन्शन द्याल मी तेव्हा माझी पेन्शन मान्य करेन, तोपर्यंत पेन्शनला माझा नकार आहे। मला कुठल्याही प्रकारचं कुठलाही अनुदान जे मिळेल ते सामान्य जनतेसाठीच मिळेल आणि ते सामान्य जनतेसाठीच वापरलं जाईल। माझी प्रेमळ जनता ही सुज्ञ जनता आहे। हल्लीच्या या सगळ्या वातावरणाला ही माझी जनता खूप वैतागलेली आहे। सामान्य व्यक्ती समोर येत नसल्यामुळे ह्या व्यक्ती समोर माझा परिचय कधी झालेला नाही। मग मला नक्की खात्री आहे हे जे चॅनल आपलं माध्यम आहे, या माध्यमातून मला आपण सगळ्या जनतेसमोर आणाल आणि जनतेला कळेल की एक सामान्य व्यक्ती काय करू शकतो। सामान्यांसाठी एक असा एक देवी कृपा देवानीच मला एक तुमच्या समोर पाठवलेला आहे की एक व्यक्ती आपल्या समोर यावा आणि त्यांनी आपलं कर्तव्य सिद्ध करावं। पुढील 5 वर्षासाठी मी तुमचा अखंडपणे दिवस रात्र सेवा करणारा एक सेवक असणार आहे आणि त्या सेवेचा 100% आपल्याला लाभ मिळणार आहे, याचं मी तुम्हाला 100% वचन देत आहे।